हॅलो हाय नमस्कार, मी सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर मी असं दिवाळीला साडी घेतलेलं आहे, त्याला आता गोंडे देखील बांधून घेतलेला आहे। असे लक्ष्मी कॉइन घालून असे गोंडे बांधून घेतलेले आहे। खूप छान साडी झालेला आहे आणि लुक देखील खूप छान वाटत आहे। तर कसं बनवले ते तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे। आता सिल्क थ्रेड मी घेतलेला आहे, सिल्क थ्रेड घेतलेला आहे आणि अपोजिट कलर माझा आहे पदर पिंक कलरचा आहे, म्हणून मी ग्रीन कलरचा असा वापरणार आहे। दोरी हा देखील सिल्कमध्येच आहे। एकीकडे मी कागदाचा तुकडा घेतलेला आहे आणि 100 पिळ्या मारून घेतलेला आहे। प्रत्येकी असे 4 करून घ्यायचे आहे आणि दोरीचा रीळ असे 5 आपले दोरी असे 5 दोरी धरून परत एकदा आपल्याला कागदाच्या तुकड्याला गुंडाळी करून घ्यायची आहे। हे बघू शकता, हे 5 पदराचा आपला दोरी बनलेला आहे। नंतर टुलिप कंपनीचा 6 नंबर सुई आहे माझं, 0.1 नंबरचा सुई आहे। मार्केटमध्ये अगदी अवेलेबल मिळतो तुम्हाला। तर नंतर मी असं साडी घेतलेला आहे आणि आपल्याला हाताला असं गुंडाळी करून घ्यायची आहे। सेम आपण तोरण वगैरे करतो त्याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे। आणि इकडे साडीला एंडला लॉक करून घ्यायचे आहे। अगोदर लॉक केल्यानंतर 3 चैन करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपण तिथे गोंडे देखील बांधू शकतो। नंतर तिथे लॉक करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला मोती घ्यायचे आहेत। मोत्या घेऊन प्रत्येकी 3 असे लॉक करून घ्यायचे आहेत, म्हणजे 3 लॉक आणि 3 चैन असं संपूर्ण साडीला आपण बेस करून घ्यायचा आहे। हे बघू शकता तुम्ही, प्रत्येकी एक मोती तुम्ही घालू शकता। एक मोती घातल्यानंतर 3 लॉक येतं। 3 लॉक झाल्यानंतर सिंपल आपलं लॉक करून घ्यायचे आहेत। नंतर 3 चैन घालायचे आहेत। तिथे तुम्ही गोंडे देखील बांधू शकता, नाहीतर असेच लक्ष्मी कॉइन लावून ओपन देखील सोडू शकता। खूप छान सुंदर सिंपल छान वाटतो आणि साडी अगदी लुक वाटतं। हे बघू शकता तुम्ही, मोती घातल्यानंतर परत एकदा लॉक करून घ्यायचं आहे। तुम्ही देखील घरच्या घरी हे नक्की ट्राय करू शकता। ज्यांनी तोरण वगैरे करतात त्यांना अगदी सोपं जाईल हे करण्यासाठी। जी तोरण वगैरे नाही करत त्यांना थोडंसं अवघड जाईल, तरी देखील प्रयत्न केलं तर येईल तुम्हाला देखील। नंतर 3 लॉक झाल्यानंतर परत एकदा आपल्याला मोती घालून घ्यायचं आहे। हे बघू शकता 3 लॉक झालेला आहे। नंतर आपल्याला मोती घालून घ्यायचं आहे। परत 3 चैन घ्यायचे आहेत, म्हणजे इथे आपण गोंडे देखील बांधू शकतो। ह्याच पद्धतीने संपूर्ण आपल्या साडीला करून घ्यायचे आहेत। 3 लॉक आणि 3 चैन अशा पद्धतीने संपूर्ण साडी आपल्याला करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, येत्या दिवाळीला तुम्ही देखील ह्या साडीला असा सुंदर लुक करू शकता गोंडे बांधून। तर प्लीज थोडा जरी यूजफुल वाटत असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। असेच नवीन व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। कधीही मैत्रिणींनो, आपली साडी जी आपली पदर असतो ना, त्याचा अपोजिट कलर आपण यूज करायचा आहे, म्हणजे गोंडे अगदी उठून दिसतं आणि लुक देखील छान वाटतं त्याचं। तर माझं साडीचा पदर गुलाबी असल्यामुळे मी ग्रीन कलरचा यूज केलेला आहे, म्हणजे ग्रीन कलरचा माझा साडीचा बॉर्डर आहे, म्हणून इथे ग्रीन यूज केलेला आहे। म्हणजे अपोजिट कलर घातल्यामुळे खूप छान लुक येत आहे। थोडा लाईटचा इश्यू असल्यामुळे व्हिडिओ क्लिअर दिसत नाही आहे। त्याच पद्धतीने असं संपूर्ण साडी करून घेतलेली आहे। जरी तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर कमेंटमध्ये मला विचारू शकता। सेम त्याच पद्धतीने बेस करून घ्यायचा आहे, म्हणजे 3 लॉक झाल्यानंतर 1 मोती करून घ्यायचे, नंतर 3 चैन करून घ्यायचं आहे। याच पद्धतीने संपूर्ण मी साडीचा बेस करून घेतलेला आहे। तुम्ही अगदी एक मोती जरी घालून घेतलात तरी खूप छान लुक येतं। तर मी इथे 3 लॉक नंतर 1 मोती यूज केलेले, म्हणजे 2 मोत्या मी घातलेला आहे। तुम्ही एक जरी घातलात तर मोठ्या मोती वापरून
खूप छान लुक येतं साडीला. माझे मोत्या छोट्या असल्यामुळे मी हे 2 यूज केलेलं आहे. म्हणजे लक्ष्मी कॉईन वगैरे घातलं तर खूप लुक येतं मध्ये, म्हणून मी हे 2 मोत्यांचं यूज केलेलं आहे. तुम्ही मोठी मोती एक देखील वापरू शकता. तर लाईट गेल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे. तुम्ही मार्केटमध्ये लक्ष्मी कॉईन बीड्स साडीच्या गोंड्याला लावायचं म्हटलं तरी ते देतात. तर आता ते 2 बीड्सच्या मध्ये सुई आणि दोरीने मी लॉक करून घेतलेलं आहे. आपल्या सिंपल सुईने लॉक करून घ्यायचं आहे. मी ते सिंपल दोरीचीच यूज केलेली आहे, कॉटन दोरीचा. असे 2-3 वेळा लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ओढ बसलं तरी तुटणार नाही बीड्स. या पद्धतीने आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे अगदी मजबूतपणे. अशाच पद्धतीने संपूर्ण साडी बनवून घ्यायचं आहे. जिथे आपण 3 चैन वापरलेलं आहे तिथे आपल्याला तेवढा भाग सोडून जिथे बीड्स आहेत त्याच्या मध्यभागी देखील आपण हे लक्ष्मी कॉईन आपण सेट करून घेऊ शकतो साडीला. खूप छान लुक येतं. तुम्ही जरी दोन वगैरे सोडला तरी देखील खूप छान वाटतं. तर मी ते फक्त 3 चैन घातलेलीही तेवढी जागा मी सोडलेली आहे. म्हणजे खूप दाट आपली ही साडी गोंडे झालेली आहे माझी, आणि दिसायला देखील खूप सुंदर वाटतं. हे बघू शकता, अशाच पद्धतीने सगळीकडे मी बनवून घेतलेली आहे साडीला. आणि मी तुम्हाला वेअर देखील करून दाखवणार आहे साडी. खूप छान लुक आलेली आहे. लाईट इश्यूमुळं साडी जरा डार्क आलेली आहे. या पद्धतीने खूप छान साडी वाटतं नेसल्यानंतर. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून मला सांगू शकताय. भेटू नवीन अशाच व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.